ज्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली असे राष्ट्रपिता महात्मा गांधी, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, स्वच्छतेचे अग्रदूत ज्यांनी स्वच्छतेसाठी कीर्तनाच्या माध्यमातून विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती केली असे संत गाडगे महाराज, सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय अविनाशी जाधव साहेब, उद्घाटक म्हणून लाभलेले या गावचे सरपंच माननीय वाडई भाऊ, सोबतच आमच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव माननीय दौलतराव भोंगडे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य वारकड सर, पोलीस पाटील पिंगे भाऊ, उपसरपंच माननीय कौशल्या कावडे मॅडम, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री निलेश वाडईजी, ज्या शाळेमध्ये आमची राहण्याची सोय झालेली आहे या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ बेबीनंद दुधे मॅडम, सोबतच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच माझे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मित्र मैत्रिणींनो, आज दिनांक 28 जानेवारी 2025 आपल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम। खऱ्या अर्थानं या शिबिराचं आयोजन करण्यामागे संपूर्ण देशभर भारत सरकारचे थीम असतं, त्या थीमवर हे आयोजन करत असतो आपण। राष्ट्रीय सेवा योजना कुठल्याही अशी वैयक्तिक NGO नाही, तर भारत सरकारचा एक विभाग आहे। राष्ट्रीय सेवा योजना युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या अधीन काम करणारे एक मोठं युनिट आहे। संपूर्ण भारतातलं स्वयंसेवकांचं सर्वात मोठं युनिट कोणतं असेल तर ते राष्ट्रीय सेवा योजना आहे। आणि यामध्ये आपले विद्यार्थी सहभागी झालात, सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत करतोय। कारण महाविद्यालयामध्ये 500-600 विद्यार्थी असताना शिबिरासाठी 100 विद्यार्थी येणं आणि तेही गिनेचुने इथं आलात त्याबद्दल तुमचं स्वागत। आणि काही तास बसून हा कार्यक्रम ऐकणार आहात त्याबद्दल थोडंसं तुम्हाला ते सहनही करावं लागेल, कारण राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा सहनशीलता पूर्ण असतो, कारण जेवढंही करायचं ते सर्व सहन करूनच नंतर तो सर्व कामं करत असतो। ग्रामीण भागामध्ये सामाजिक व राष्ट्रीय कार्याविषयी गोडी निर्माण व्हावी व श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी, जेणेकरून समाजात जागरूकता निर्माण करण्याचं कार्य विद्यार्थी करतील असे विविध उद्दिष्ट समोर ठेवून या शिबिराचं आयोजन आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचं पथक करत आहे। हे शिबिर 27 जानेवारी 2 फेब्रुवारी 2025 या 7 दिवसाचं निवासी शिबिर या गावात पार पडणार आहे। या गावात या शिबिराचं आयोजन करत असताना या शिबिरामध्ये आम्ही काय काय करणार आहोत, त्या शिबिरातून काय काय होणार आहे हेही थोडंसं मी त्याच्यावर प्रकाश टाकतो। उद्या म्हणजे 29 जानेवारी 2025ला सकाळी संविधान सन्मान रॅली होईल। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ज्या संविधानानं आम्हाला आमचे मूलभूत अधिकार दिलेत, हक्क दिलेत, जे काही आम्ही आज बोलतो आहोत किंवा जे काही विचार मांडू शकतो आहे सर्व संविधानाने दिलं आणि हे देश निर्माण करण्याचं कार्य या संविधानाने केलं। या संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून संपूर्ण देशभर ज्याप्रमाणे 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्याला तेव्हा आझादी का अमृत महोत्सव साजरा झाला, तसंच आता हे संविधानाचं अमृत महोत्सव यावर्षी सुरू आहे। त्यासाठी संविधान सन्मान रॅली होईल। त्यानंतर सायंकाळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरासाठी राजुरा कोर्टाचे न्यायाधीश इथे येणार आहेत, त्यांच्या थ्रू ते मार्गदर्शन होईल। त्यानंतर रात्री समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमामधून जे लोकनृत्य आहे, लोककला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। सोबतच काही जनजागरूकतापर कार्यक्रम सुद्धा त्यामधून होतील। त्यानंतर गुरुवारी 30 जानेवारी 2025ला सकाळी 8:30 वाजता पशुधन तपासणी शिबिर इथे होणार आहे। गावातील जे पशु आहेत पशूंची तपासणी लसीकरण होणार आहे। त्यासाठी राजुऱ्याचे जे पशुधन अधिकारी आहेत ते इथे उपस्थित राहणार आहेत। सोबतच 9 वाजता आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे। आजकाल ॲनिमियाचे प्रमाण खूप वाढते आहे, त्यामुळं गावखेड्यामध्ये जागरूकता करण्यासाठी ॲनिमिया तपासणी शिबिर होणार आहे, त्यासाठी गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। सोबतच दुपारी युथ फॉर माय भारत ज्या थीमवर हे शिबिर आहे, त्या शिबिराचा संपूर्ण जो थीम आहे ते युथ फॉर माय भारत त्याच्यावर व्याख्यान होणार आहे। आणि सायंकाळी जलसंवर्धन व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन
म्हणजे तुमच्या गावात खूप सुंदर सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचऱ्याचं विल्हेवाट लावणं आम्ही पाहतो आहोत. जेव्हापासून आम्ही आलेलो आहे तेव्हापासून ते त्याच्यावर मार्गदर्शन होणार आहे. आणि सायंकाळी परत समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 31 तारखेला युवकांच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका या विषयावर आमच्या महाविद्यालयातील माजी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ते सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. आणि सायंकाळी 6:30 वाजता सायबर क्राईम आणि आजचा युवक, जे आपण आता फोन लावल्याबरोबर आपल्याला जे ऐकवलं जातं थोडा वेळ टेलिकम्युनिकेशन कंपनीकडून, त्यावर सायबर क्राईम कसे होत आहेत आणि त्याचा सर्वसामान्य नागरिक कसा बळी पडतो आहे यावर मार्गदर्शन करण्याकरता सायबर तज्ज्ञ माननीय मुजावर अली साहेब चंद्रपूरचे ते येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर परत सायंकाळी 7:30 वाजता समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आणि 1 तारखेला समारोपीय कार्यक्रम होईल. आणि समारोपीय कार्यक्रमानंतर मग 2 तारखेला तुमच्या गावात सर्वे करून, विद्यापीठ आपल्या गावात ह्या एक सर्वे करून यानंतर आमचं शिबिर इथे आटोपतं घेऊ आम्ही. आणि त्यानंतर लगेच राजुरीसाठी प्रस्थान करू. अशी ह्या शिबिराची रूपरेषा आहे. महत्त्वाचं म्हणजे शिबिर घेण्यामागं उद्देश हाच आहे की गावागावामध्ये जनजागृती व्हावी, त्यामध्ये तरुणांमध्ये श्रमसंस्कार व्हावे, गावातील तरुण पिढीवर संस्कार व्हावे आणि त्यातून एक राष्ट्र निर्मितीसाठी नवा युवक, जो आपण असं म्हणतो भारत युवकांचा देश आहे, हा युवा शक्ती देशाच्या विकास कामामध्ये लागावी, देशाच्या निर्मितीमध्ये लागावी, जेणेकरून राष्ट्राचं निर्माण होईल. आणि त्यातून एक विकसित राष्ट्र, ज्याप्रमाणे विकसित भारत 2047 जी थीम चालू आहे ते पूर्ण होईल, यासाठी या शिबिराचा यामध्ये हातभार लागेल असा आशावाद बाळगतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण गावकरी आम्हाला इथे मदत करत आहात. गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मंडळी, अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सोबतच पोलीस पाटील, गुरुदेव सेवा भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्याचे विविध ज्या शाखा आहेत त्या सर्व शाखेचे कर्मचारी, पदाधिकारी, सोबतच शाळेचे मुख्याध्यापिका, शाळेचे शिक्षक वृंद सर्व आम्हाला मदत करत आहेत. आणि अशीच मदत 7 दिवस आम्हाला लाभेल, कारण गावाच्या सहकार्याशिवाय हे शिबिर पूर्ण होऊ शकत नाही. कारण शिबिराला जो फंड येत असतो तो फंड खूप कमी असतो. त्यामुळं गावाच्या सहकार्यानं कमीत कमी खर्चामध्ये जेवढं गावामध्ये आम्हाला काही करता येईल, श्रमदानातून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. रात्री समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. या सर्वांसाठी गावकऱ्यांचं सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो आणि माझं प्रास्ताविक भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.